नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखान्यात धामक परिसरातील शेतकऱ्यांकरिता गायी, म्हशी आणि बकरे यांच्या कानाला ट्रगिंग करणे सुरू झालेले आहे। तसेच जनावरांना पायखुरी, तोंडखुरी यांची तपासणी करून पीएमडी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। याकरिता पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर डी पायघन, पशुधन पर्यवेक्षक पवन गेडाम, खासगी वॅक्सिनेटर समाधान सोनोने, चेतन राठोड हे जनावरांना औषधोपचार कार्य करीत आहेत। या शिबिरामध्ये असंख्य शेतकऱ्यांनी आपापले जनावरे तपासणीकरिता आणून या शिबिराचा लाभ घेतला। सध्या पावसाचे दिवस असल्याने जनावरांना वेगवेगळे आजार जडत असल्याने पशुसंवर्धन विभागाने जनावरांना तपासणी शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 धामक येथे राष्ट्रीय पशुरोग निदान नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाख रुकत लसीकरण राबविण्यात येत आहे। सदर लसीकरणासाठी वॅक्सिनेटर ची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे खासगी वॅक्सिनेटर। तसेच हे झालेले लसीकरण आणि त्यासोबतच जनावरांना कानामध्ये टॅगिंग करायचे आहे। ते टॅगिंग आणि लसीकरण धामक येथे सुरू आहे। टॅगिंग ते ऑनलाइन करावे लागणार आहे, तर ते ऑनलाइनची प्रोसेस सुद्धा चालू आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।